नमस्कार. सकाळी सकाळी मस्त अशी व्हिडिओला सुरुवात झाली आहे. तर सकाळची सुरुवात ही चहापासूनच करू आणि व्हिडिओला सुरुवात ही चहापासूनच करू. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि व्हिडिओला पण छान अशी सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा. होळीची साफसफाई तुम्हाला माहितीच असते किती असते घरामध्ये. तर चला, आज आहे ना किचनची साफसफाई करून घेते. फक्त किचन राहिलं आहे, तर किचनची साफसफाई आता करून घेते. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर स्वयंपाक वगैरे सर्व आवरलंय माझा. आता वाजले 8. तर 8 वाजता सर्व आवरलंय. मस्त बघा फुलं किती आले झाडांना. तर आज आहे ना मस्त अशी देवपूजासाठी खूप छान अशी फुलं आले. तर चला, मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने फुलं ते. तर हे बघा, असे मस्त फुलं आले जास्वंदीचे. तर चला, सकाळी सकाळी ना किचनची साफसफाई करून घेते. म्हणजे ना दुपारी जर ऊन पडलं ना तर लय खूप असा कंटाळा येतो, करावंसं वाटत नाही. तर सकाळी सकाळीच उरकून घेते. म्हणजे सकाळी सकाळी कसं फ्रेश असतं ना, कामं पण पटपट होऊन जातात. तर आज येणाऱ्या किचनची साफसफाई करून घ्यायची होती. तर म्हटलं चला, सुरुवातीपासून रॅकपासूनच सुरुवात करू. कारण माझ्याकडे असं ओपन रॅकवरच भांडे लावलेले आहे ना. तर किचन टॉर्ली वगैरे काही नाही, तर असं ओपनच आहे. त्यामुळं चला म्हटलं डबे वगैरे पुसून घेऊ आणि घर पण असं झटकून वगैरे घेऊ. तर मळ्यामध्ये जायचं राहतं, त्यामुळे मळ्यातली कामं असताना तर वरचीवर असं घर साफ होत नाही. तर काही सणवार असला ना, त्यामुळं सणाच्या निमित्तानं आम्ही पटकन असं घर साफ करून घेतो. तर दररोजच मळ्यामधली कामं राहतात. दररोज काही ना काही मळ्यामध्ये काम हे चालूच राहतं. त्यामुळं आज आहे ना, उद्या होळी आहे, पण आजच आहे ना साफसफाई करून घेते होळीची. तर मळ्यामध्ये जायचं आहे, पण दुपारून जाणार आहे. तर अगोदर आहे ना साफसफाई करून घेते म्हटलं, नंतर मळ्यात जाऊ. तर रॅक म्हणजे रूम आहे ना झटकून घेतलाय मी अगोदरच. तर रॅक पण चांगली झटकून घेतली. त्यावरचे जे कागद टाकलेला होता ना तो झटकून आणि त्यावरती डबे पुसून लावतीये. तर डबे काही घासून वगैरे नाही घेतले नाही मी, वरचीवरच पुसून घेतली आहे. तर नंतर घासता येतील म्हटलं. तर आता आहे ना मळ्यातले कामं आवरले का मग रूम काढू आपण आवरायला. तर तो अगोदर आहे ना असेच वरचीवर पुसून आणि लावून देते. तर सर्व डबे आम्ही असेच रॅकवरचे आहे ना रॅक झटकून आणि पुसून लावून देते. आणि ह्या दिवसात कसं असतं माहिती आहे का, वारं खूप असतं. त्यामुळे ना बारीक बारीक धूळ ही उडतच असते. किचन आपण आवरून घ्यावा. आपण चालू चालू डबे वगैरे पुसून आणि मगच लावत असतो काही जर वस्तू घेतली तर. पण वाऱ्याने ना धूळ येते आणि डब्यांच्या झाकणांवर बसून राहते. म्हणजे कसं मळ्यामध्ये सगळं ओपन असतं ना, तर कसं सिटीमध्ये घराला घर खेटलेलं असतं, त्यामुळे एवढी काही धूळ येत नाही. पण मळ्यामध्ये कसं असतं, सगळी धूळ उडती, सगळे घरांमध्ये धूळ येते, डब्यांवर भांड्यांवर सगळी धूळ बसती. तर ही डब्यांवरची धूळ आहे ना ही पुसून घेते. कसं सणवारा असला म्हणजे आपल्याला कसं एकदम स्वच्छ आणि मन प्रसन्न राहायला पाहिजे, असं घरामध्ये वातावरण पाहिजे ना. तर त्यामुळे ना सगळे घरामधले ना सगळं आवरून घेतलंय. दोन्ही रूम आवरले अगोदरच. तर हे किचन राहिलं होतं. तर म्हटलं चला किचन आवरायच्या वेळेस आहे ना तुमच्या संग शेअर करावं. तर म्हणून मग किचन नंतर आवरून घेतलं. अगोदर ते 2 रूम आवरून घेतले, बेडरूम आणि हॉल. तर आता किचन आवरून घेते. आणि उन्हाळी सामान करायच्या अगोदरच आम्ही ना घर आवरत असतो. पण काय होतं माहिती का, ह्यावेळेस आहे ना उन्हाळी कामं जास्त आले मळ्यांमध्ये, त्यामुळे ना आवरायलाच जमलं नाही. तर म्हटलं आता कामं आवरले का मळ्यांमध्ये मग तेव्हा आहे ना घर आवरून घेऊ. तर आता सध्या काय एवढ्या याच्यामध्ये वेळ काय भेटणार नाही घरामधलं आवरायला. त्यामुळं असंच उन्हाळी वाळवणं पण करायचं चालू आहे आणि एक एक डबा घासून त्यामध्ये भरायचं पण काम चालू आहे. तर चला असो, आपली मळ्यातली कामं काय कधीच संपणार नाही. तर दररोजचेच हे कामं चालूच राहतील. पण सणवार आला तर घरातलं पण आवरावं लागतं. मग घर कसं प्रसन्न वाटतं ना. तर चला, उद्या होळी. तर होळीच्या आजच तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा देते. तर चला आता करून बरण्या वगैरे पुसून घेते, त्या पण लावून देते. तर बरण्या पूर्ण रिकाम्या होऊन जाईल. एकदा घसून झाल्या पण त्यामध्ये सामान काय भरणंच झालं नाही. पण आता परत डबल घासावं लागतील. तर चला आता आहे ना हे बरण्या पण पुसून घेते आणि लावून देते. आणि प्रत्येक जण आहे ना जास्तीच्या परीनं किचन वगैरे ते जास्तीचं घर आहे ना, छोटं असो अगर मोठं असो, जास्तीच्या परीनं व्यवस्थित नीट नेटकं ठेवत असतं. तसंच मी पण माझ्या पद्धतीने ना माझं छोटंसं घर आहे पण नीटनेटकं ठेवत असते. तर किती पण आपण नीटनेटकं ठेवलं तर लहान मुलं राहतात घरामध्ये. आणि लहान काय मोठी मुलं असले तरी घरामध्ये पसारा हा होतोच. त्यामुळं आपण दररोज थोडं थोडं आवरत राहावा. तर चला असो. तर आता आहे ना सर्व किचन आवरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते.
चला सर्व आवरून झालंय. दोन्ही रॅक आवरून झाल्या. किचन वाटा पण गॅस घासून घेतला. किचन वाटा पण पुसून घेतला. खिडकी पुसून घेतली. आता आहे ना घर पुसून घेते. तर आता जवळजवळ सर्वच काम आवरलं आहे. किचन व्यवस्थित लावून दिला. गॅस पण फ्रीज पण पुसून घेतला. तर ते काय मी शूट केलं नाही फ्रीज पुसताना. तर मिक्सर वगैरे सर्व पुसून घेतलं. मला जवळजवळ 2 तास लागले एवढं आवरायला. रूम छोटा आहे पण आवरायला 2 तास लागले. भरपूर असा वेळ लागला. कारण 8-1 दिवस झाले असतील तसं घरात म्हणजे असं आवरलं नव्हतं मी. झटकून वगैरे काही घेतलं नव्हतं मळ्यातली कामं असल्यामुळे. तर आता सर्व आवरून घेतलंय. एकदम फ्रेश असं घरामध्ये वाटतंय. खूप छान वाटतंय. तर चला असो. तर अशा पद्धतीने आहे ना मी किचन आवरून घेतलंय. तर आता मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीनं आवरलंय ते. तर बघा इथं मी एका काचेच्या बाटलीमध्ये मनी प्लांट पण लावलंय. मस्त असे झाडं धुवून ठेवले खिडकीमध्ये. भारी वाटतंय हिरवं हिरवं खिडकीमध्ये असं किचन वाट्या पुढं जर ठेवलं ना तर भारी वाटतं. तर दोन्ही रॅक असे मस्त पुसून लावले. तर चला व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.